TV shows, blockbuster movies, and originals. Download the app now. तुझ्यात जीव रंगला. तुमचे ते मॅडम माझ्या हातातनं गाडी काढून घेतली हो आणि ही सायकल हातात दिली माझ्या. काय तर म्हण आजपासून रोज सायकल चालवायची. गाव मला असते, तुम्हाला काय कळणार माझं दुखणं. एकदा सायकलवर बसून बघा म्हणजे कळेल. चालेल. हा काय सायकलवर बसायला चालेल मला. खडूस मॅनेजर मॅडम आपल्याला सायकलवर डबल सीटची मजा घेता आली बघा. म्हणूनच मी तुम्हाला सांगते जरा ऐकत जा त्यांचं. अजून बी तुम्ही त्या मॅनेजर मॅडमच्या बाजूने आहे काय? अहो एवढं तुम्हाला मी सायकलवरनं फिरवलं तरी बी तुम्हाला माझी दया माया नाही काय? काही झालं तरी तुम्ही सखी मॅडम जे सांगतील ते ऐकायचं म्हणजे ऐकायचं. खरं तर मी सायकल चालवायला नको म्हणत होतो. आता व्यायाम होतोय म्हणल्यावर काय हरकत नाही. सायकलिंग करणं केव्हाही चांगलं, तेव्हा आता उत्साहात सायकलिंग करा. पण सायकल चालवायच्या कंडिशन मध्ये नाही त्याचं काय? अवधूत भाऊजी वेळेवर आले म्हणून त्यांनी तुमची सायकल सोडून दिली, नाहीतर तुमचं आजचं सायकलिंग बुडालं असतं. हो असं रातच्याला एकटं खाली येणं बरोबर नाही. रिस्क आहे. मला उठवायचं की नाही, तुम्हाला सकाळी सायकलिंग करायचं होतं म्हणून म्हणलं मग झोपमोड नको करायला. अहो त्यात केवढं, तुम्ही मला उठवलं असतं आलो असतो की मी खाली. त्याचं काय आहे, तुम्ही मला न उठवताच बाहेर आलात ना, म्हणून मग मी पण म्हंटल राहू दे. तुम्ही काल सगळ्यांना झोपा झोपा करून घालवत होतात ना, तेव्हाच मला समजलं होतं तुम्ही नक्की काहीतरी करणार म्हणून. तुम्हाला फसवणं जमत नाही हो कोणाला. आवडते की नाही सायकल? आवडते यांना सायकल. मग आज 10 किलोमीटर सायकलिंग करायचंय. हे सायकल चालवताना पडले. काही सिरियस आहे का? ज्या पायाला जखम होती त्यावरच परत लागले. तोच पाय स्ट्रॉंग व्हावा म्हणून मी सायकलिंग करायला सांगितलं होतं. पण त्यांच्यावर सतत गोष्टी लादू नका, नाही जमणार त्यांना. आज घरी मटण केले बदन झालीत. मनाली देऊन या. तू काम करीत मी आलो. नाही तू एक काम कर, तू तुझ्या घरालाच थांब काय. हा मी येतो तिकडे. मी भाल्याकडे जाऊन येतो पटाकीस काय. तुम्ही खोलीत जाऊन झोपा काय, आणि कोण आलंच तर डोक्यावर चादर घेऊन झोपून जावा. समजा व्यवस्थित झालं ना? गरगरीत सांगा आज किती किलोमीटर सायकल चालवायची ते? आज सायकलिंग नाही, आज स्विमिंग. तसं नाही चालणार. राऊंड्स मार, राऊंड्स मार. कम ऑन स्टार्ट. राणा इनफ, तू दमलास, बाहेर ये. त्यापेक्षा मी बुडून मरीन. राणा लगेच बाहेर ये. अरे डूब गया रे राणा. नको, तू बाहेर तर ये राणा. अरे वहाँ राणा डूब रहा है कुएं में. अरे राणा दा भिरे डूब. ए भाई राणा डूब रहा है. राणा डूब रहा है कुएं में. एवढ्या कपॅसिटीच्या बाहेर जाऊन कशाला पोहायचं? तुम्हाला शब्द दिलता ना मॅनेजर मॅडम जे सांगणार ते मी करणार. तुम्ही असलं जीव जाईल असलं शब्द घेत जाऊ नका बरं राणा भाऊजींकडनं. अहो तुम्ही जे केलं ते खरंच चुकीचं केलं. मी तुम्हाला दिलेला शब्द पाळला तरी तुम्ही मला चूक ठरवा. बराच वेळ झाला पट्टी नाही बदलली. बदलू का मी? खरंच सॉरी. काहीतरी बोला ना माझ्याशी. जे काय बोलायचंय मॅनेजर मॅडम संगत जाऊन बोला. त्या दिवशी हे चुकले आणि आज तुम्ही चुकले. ती राणाची चूक आहे. मी त्याला हात देत होते. एक मिनिट. प्रत्येक वेळी राणाची चुकीचे तसं अजिबात म्हणू नका. तुम्ही दिलेला हात त्यांनी घेतला नाही याच्यात त्यांची अजिबात चूक नाही. तो त्यांचा स्वभाव आहे. ठीक आहे, माझी चूक आहे. तो
तू म्हणत असशील तर मी आता या क्षणी काम थांबवते. रानादा आज तालमीत लय मज्जा आली. तू कधी ना तालमीला? माझ्या वाटणीची कुस्ती तूच खेच जा. का तू सोडली कुस्ती? कुस्ती माझा जीव आहे, असं कसं सोडन मी? मग तालमीत काय नाहीस तू? त्या मॅडम आहेत ना हो मध्ये, तिला घालून टाक. तुझी माऊ आहे का ना? मग माऊला बी घालून टाक. ना नको नको, नुसतं ते मॅडमला घालून टाक. तेच तर जमाना झाले, त्या इंटरनॅशनल कुस्तीच्या नादी लागलो असं झाले मला. लाडू चला नाश्ता करून घ्या. बस. अहो कसं वाटतंय आता? बरे आता. आता 1-2 दिवस अजून आराम करा, मग नव्यानं सुरू करा सराव. मी एक विचारू? खरं खरं सांगा, विचारू का? विचारा. मनापासून सांगा, तुम्हाला ही कुस्ती खेळायची आहे का? काय झालं? मनात नसेल तर सरळ नाही म्हणून टाक. वलसरांना काय सांगायचं ते सांगू आपण. कुस्ती खेळायला कधी नाही म्हणलं नाही. मग पद्धत, ते मॅनेजर मॅडमची पद्धत बरोबर नाही. परत फोन केला होता मी त्यांना, सगळं नीट समजावून सांगितलं, पण त्यांचंही बरोबर आहे ना. लास्ट राउंड आहे राणा, कम ऑन. राणा हो, बरं नसताना कशाला आलात तुम्ही सरावाला? तुम्ही शब्द दिलता ना व, नाही कसं म्हणणार? यापुढे यांच्या वाट्याला जाताना लक्षात ठेवा, मध्ये मी आहे. आधी गाठ माझ्याशी आहे. तुम्ही सगळं वाईट म्हणूनच का बघताय? माझे हे बी आर्मीतच आहेत की. पण तो लग्नाच्या आधी गेला ना, आता तुझ्या भावाला धाडशील का आर्मीत? उगा आमच्या पोराला नादाला लावती. तूच केलीस ना हे? आता तुम्हाला कळलंच आहे तर अजून एक सांगतो, तुमच्या घरच्यांना घराबाहेर, इनफॅक्ट गावाबाहेर काढणार मीच आहे. लवकरच तुम्हाला पण काढतो का नाही बघा. कसं काय जमलं दोघांचं? हा चलो, चालतं, मस्त चाललंय. जमलं. सॉरी, एक मिनिट. नाही तुम्ही काय मस्त नाही म्हणजे मला नाही, जमतं असं. सॉरी, जमतं असं काय ऐकलं त्यांनी? त्याला थोडंसं कमीच ऐकायला येतं. अरे काय करून ठेवलंय? बघ सगळंच घेतलंय त्यांनी, ऑलमोस्ट ज्वेलरी पण घेतली माझी आणि सगळी कॅश पण नेली त्यांनी. एवढे वॉचमन आहेत बाहेर, त्यांना कसले पगार देतात? काय झोपा काढतात ते? गेला होता वॉचमनला फोन, तो म्हणाला की फक्त प्रियंका येऊन गेली घरी. प्रियंका ती मेड तुझी? तो माझ्या पोराला बेइज्जत केलं. मी काय केलं होतं, कुणाचं वाईट केलं होतं म्हणून मला ही शिक्षा मिळून राहिली? खरंच मला ह्या सगळ्या दुष्ट चक्रातनं बाहेर पड. खान साहब, तुम्हाला भोपाळगड पाहिजे ना? आयजे का क्या मतलब है शंभू राजे? हम पहली जीत का जश्न आप ही के साथ मनाएंगे. आम्ही तुम्हाला भोपाळगड घेऊन देतो. ये हुई ना बात. राणी साहेब, आपले युवराज मुघलांच्या बाजूने लढायला उतरले, घात झाला. काय? म्हणजे युवराजांनी स्वराज्यावर तलवार उगारली.